शकता नक्कीच षटक क्रमांक पहिलं मॅनेजरने पॉवर प्ले आणि इथून मात्र जबाबदारी दिली होती म्हणजे गोलंदाज रोशनच्या खांद्यावरती आणि इथून पहिल्या बॉलवरती 4 धाबानंतर दुसऱ्या बॉलवरती लगेच 2 धाबा एकवटल्या गेल्या. अजिंक्य आपण पाहू शकता यावेळेस अजिंक्य देबेकरला आयटीएलचे ते कोच आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होईल. फुटस होता ऑन साइडला एवढा फटका चांगला पाहायला मिळतो. लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये बॉल जाईल बाउंड्रीच्या बाहेर. पाला स्ट्रोक 6 धाबा षटकार. थोडेसे वेगाने पुढे जात असताना आपण पाहू शकता गोलंदाज पुन्हा एकदा तयार होईल. राऊंड विकेट यावेळेस ऑन ड्राईव्ह गेला. इथून डीप मध्ये चेंडू अडवला गेला आणि उचलून फेक दरम्यान एक सिंगल मात्र एकवट झाले एका धाब्याच्या साथीनं टीमची टोटल एव्हरेज पुन्हा एकदा पुढे जात असताना 13 या आकड्यावरती. गोलंदाज रोशनला इथून मात्र पहिल्या षटकाची जबाबदारी दिली आणि इथून आक्रमण त्याच्यावरती पाहायला मिळालं कारण पहिले चेंडू ती चौकार आल्यानंतर लगेच नंतर षटकार देखील आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाज अजिंक्यच्या बॅट मधून आता मात्र स्टार्किंग एंडवरती मयूर खेळतोय. इनफिल्डच्या वरून उडाला पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला 2-2 क्षेत्र चेंडूच्या मागे पाठ मोर आहे. भाग मिल का भाग अशी परिस्थिती असताना शेवटच्या मोमेंटला पॉज दिला चेंडूला अडवले दरम्यान 3 धाबा रोखू शकला नाही आणि बरदा बेगर या 3 धाबा कंप्लीट केल्या गेल्या आणि 3 धाबाच्या साथीनं टीमची टोटल आता मात्र पुढे सरकत असताना 16 या गड्यावरती. पुन्हा एकदा एवढेच स्ट्राईक मिळाली आहे फलंदाज अजिंक्यला आणि शेवटचा चेंडू आता मात्र टाकण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाज शिरगाव पेंट करणं तयार बोलली. एवढेच रोशन आपण पाहू शकता. रोशन अंबावलेला पाहू शकता बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेस ब्लॉकरचा चेंडू होता. क्रिकेटचा ब्रह्मास्त्राचा वापर केला होता आणि तितक्याच चांगल्यारीत्या मात्र चेंडूला टॅप केलं गेलं. मी म्हणेन अजिंक्यच्या माध्यमातून करून सातत्याने असं म्हटलं जातं हेमंत सर ज्यावेळेस खराब चेंडू असतो त्यावेळेस इथं मात्र चेंडूला बाहेर जातात आणि चांगल्या चेंडूचा सन्मान करतात. हे मोठ्या खेळाडूचे तुमचं वैशिष्ट्य आहेत आणि नक्कीच आमच्यापर्यंत माहिती पोहोचली. आयडियल क्रिकेटचे ते इथून मात्र कोच आहेत आणि त्यांचा मान सन्मान देखील आमच्या व्यासपीठावरती केला गेला आणि इथून मात्र खूप चांगला खेळ त्याच्याबद्दल पाहायला मिळतोय. नक्कीच SPL शिरगाव प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये मालिकावीर देखील तेच ठरले होते. मॅडी सरांनी इथून मात्र उल्लेख केला होता आणि इथून मात्र टीमची टोटल आपण पाहू शकता पहिल्या ओव्हरच्या वरती यावेळेस 17 या आकड्यावरती सलामी जोडी मैदानात दाखल झाली होती. मयूर आणि अजिंक्य आणि इथून मात्र गोलंदाज रोशन अंबावलेला पाचारण केलं होतं परंतु त्याच्या अगेन्स्ट 17 धाबा कुठला गेला आणि आता मात्र 17चा खतरा हा कोणत्या संघावरती असेल हे देखील आपल्याला पाहायचा. 4 षटकांची मॅच आहे मित्रांनो आणि इथून मात्र 40 ते 45 धावा तुम्हाला बनवावं लागतील कारण समोर देखील एक ताकदीचा संघ घेतोय. आपण पाहू शकता नक्कीच समर्थ शिरगाव टीम यावेळेस क्षेत्ररक्षण करत असताना गोलंदाज यावेळेस मोहनला आपण पाहू शकता बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेस पहिलाच बॉल ऑन साइडला करण्याचा प्रयत्न झाला होता परंतु लाईन चांगली होती रीड करता आली नाही. टाकेच्या फलंदाजाला आणि 22च्या रूपात एक धाव एकवट झाली आणि एका धाबाच्या साथीनं टीमची टोटल आता मात्र पुढे जात असताना आपण पाहू शकता 18 या 11 वरती. नक्कीच मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं नक्कीच पहिला राऊंड ज्यावेळेस खेळत होती ती म्हणजे समर्थ शिरगाव टीम त्यावेळेस शेवटच्या बॉलपर्यंत मॅच आली होती आणि एक चेंडू 4 धाबांची आवश्यकता असताना यावेळेस इनफिल्ड मध्ये जो चेंडू अडवला गेला होता दिनेशच्या माध्यमातून. दीपक होते तिथे आणि यावेळेस लाऊड अपील पंचांकडे गेले. पंचांनी देखील अपील मात्र उचलून LBW लाईफ बिफोर विकेट मात्र ग्राह्य धरली जाते. फलंदाज मयूरला परतावं लागतं तंबूच्या दिशेला. फलंदाज बाद.
मध्ये त्यांनी टॉप गिअरवरती फलंदाजी केली होती. शेवटच्या ओव्हरमध्ये 2 षटकार ठोकले होते आणि आता मात्र जबाबदारीने शिकेल करावं लागेल. यावेळेस 6 प्रकार बॉल होता. इथून फलंदाज देखील संभ्रमात टाकणारा चेंडू होता. नक्कीच इथून मात्र ड्रिल करून दाखवतात. इथून पॉईंटच्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न करायचा होता, परंतु आता मात्र उशीर झाला, कारण डॉट बॉलची समाप्ती झाली आहे. गोलंदाज यावेळेस मोहनला आपण पाहू शकता पहिल्या बॉलवर तिथून त्यांनी फलंदाजाला बाद केलं आणि आता मात्र पुन्हा एकदा खेळ करण्यासाठी तो सज्ज झाला. डीप सेटअप केला. यावेळेस चांगला फटका पाहायला मिळतोय. डीप मध्ये गॅप मोठा नाही, धावांचा तोटा. बॉल 1 बॉल 4 राहील. 4 धाबा चौकार. विक्रोळीचे सिंगर अमोलजी जाधव यांचा आवाज होता आणि सातत्याने नेहमीच एकविरा माताचे संगीत आपण ऐकत असतो. गोलंदाज मोहनला आपण पाहू शकता यापुढे त्याच्या अगेन्स्ट चौकार ठोकलाय फलंदाज संजयने. 4 धाबा एकवटले आणि 4 धाब्याच्या साथीने टीमची टोटल आता मात्र पुन्हा एकदा पुढे जात असताना 22 आकड्यावरती. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल यावेळेस आयबँड कडनं. यावेळी टिपेसी पवित्र घेतला तर ऑन साईडला फटका. यावेळी फक्त सजवला डीप मध्ये बॅकवर्ड स्कोरला रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला एकदा पूर्ण आणि दुसऱ्या धाबाचा देखील प्रयत्न मात्र सक्सेस होता. 2 धाबा एकवटल्या जातील. 2 धाब्याच्या साथीनं टीमची टोटल पुढे सरकत असताना 24 आकड्यावरती. षटक क्रमांक दुसरा आपल्याला पाहायला मिळतं. पहिल्या ओव्हरमध्ये 17 धाबा खर्च केल्या होत्या गोलंदाज रोशन नंबावलेने आणि आता मात्र या ओव्हरचा विचार केला तर चांगली गोलंदाजी केली गोलंदाज 7 धाबा खर्च केला त्यावेळेस मोहनना. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. राऊंड बघणे यावेळी प्रकार चांगला पाहायला मिळतो, परंतु मिस्टाईम स्ट्रोक उंची गाठली आहे, लांबी गाठलेली नाही आहे आणि यामुळे मात्र धक्का क्रमांक दुसरा लागेल. 1 पर विकेट डाऊन. फलंदाज संजय बॅक टू द डगा. तीन दिवसापासून इथून मात्र आमच्या गावा आवाजाची त्यांनी देखील काळजी घेतली आहे आणि खूप चांगलं संगीत आपल्याला ऐकायला मिळतं. क्रिकेट विथ म्युझिक हे संगीत आपल्याला नेहमीच ऐकायला मिळतं. गुरदास तयार होईल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. सांगी कोट्यातील तिसऱ्या वैयक्तिक पहिरे षटक हाताळण्यासाठी खोदून काढण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेस जावेद तयार होत्या मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये. यावेळेस पाहू शकता नक्कीच जल्लोष आपल्याला पाहायला मिळतो जावेदचा. यावेळेस 1 मोर विकेट डाऊन. अजिंक्य बॅक टू द पॅव्हिलियन.
आता मात्र रोहित दाखल झाला ना स्टॅकिंग इन वरती परंतु स्टॅकिंग इन फलंदाज निखिल आपल्याला पाहायला मिळतात. मयूरचे बंधुराज यावेळेस स्टॅकिंग इन वरती खेळ करण्यासाठी सज्ज झाला आणि गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज कोचला आपण पाहू शकतो. नक्कीच कोच म्हटलं तर नावाचा सर्व काही आणि कोच प्रमाणे इथं मात्र गोलंदाजी केली पहिल्याच इथं मात्र बॉलवरती समोर असलेला फलंदाज देखील आयडियल कोच होता तो म्हणजे अजिंक्य आणि त्याला इथं मात्र तंबूचा रास्ता दाखवला. गोलंदाज कोच पुन्हा एकदा तयार होईल. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाज सज्ज होता. यावेळेस प्रकार चांगला पाहायला मिळतोय. खेळायचं होतं यावेळेस ऑन साईडला परंतु फलंदाज देखील संक्रमण टाकणारा चेंडू होता. बराच बैडीतून माझा बॉल घरंगळत राहिला तो म्हणजे खेळपट्टीवरती आणि दरम्यान एकदा विकपटी गेली आणि एका धाब्याच्या साथीनं टीमची टोटल पुढे सरकत असताना 25 या आकड्यावरती खेळ कक्षातून बिलकुल आवाज नको या. आयोजन कमिटीच्या वतीने आमच्यापर्यंत सूचना देतात आणि आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं काम करतो. तुम्ही टाळ्यांचा कडकडाट करू शकता परंतु आवाज बिलकुल देऊ नका. कारण लाख मोराची स्पर्धा आणि बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस स्वतःच्या पडतुर्मध्ये गॅदर करत असताना जेल टिपेल का परंतु यावेळेस जेल ड्रॉप होते आणि तो मात्र संधी होती परंतु त्याला बाद करायची आणि संधीचं सोनं देखील झालं नाहीये. म्हणजे असं म्हटलं जातं तेलही गेलं तूपही गेलं आणि आता मात्र यावेळेस 2 धाबा एकवटल्या जातील. 3 धाबा एकवटल्या गेल्या आणि 3 धाब्याच्या साथीनं टीमची टोटल पुन्हा एकदा पुढे जात असताना 28 या आकड्यावरती. यावेळी फटका चांगला पाहायला मिळतो. ऑन साईडला वेळेस क्षेत्ररक्षक होते परंतु त्याच्या आवाकाच्या बाहेर मनगडी दाखीचा वापर चेंडू करतोय हवाई सफर यामध्ये 7 धाबा. महाराष्ट्राची सफर उर्दाज कोच पण एकदा तयार होईल. यावेळी ग्राउंड साईडला विकेट करण्याचा प्रयत्न झाला होता परंतु यावेळेस एज लागली आणि यष्टीरक्षक रोशन अंबावलेने टिपला जेल आणि संपला फलंदाज निखिलचा खेळ फलंदाज बाद. नक्कीच 40 धाबा आता मात्र बनवल्या गेल्यात. आदेश प्रतिष्ठा टीमला सूचना असेल आपला 12वा खेळाडू आमच्या सोबत जॉईंट आहे आणि त्याचं देखील पूर्णपणे लक्ष आहे त्यामुळे तुम्ही कोणत्याही प्रकारची कॉम्प्रोमाइज करू नका. आदेश प्रतिष्ठान टीम अजिंक्य दिवेकर आपल्याला सूचना द्या आयोजन कमिटीच्या वतीने आपण खेळाडू कक्षाचा ताबा घ्यायचा आहे. आपण बिलकुल बाहेर येऊ नका. तीन षटकाच्या अंतिम टीमची टोटल लेवल्स आपण पाहू शकता 40 धाबा.
गोलंदाज चिरागला आपण पाहू शकता यावेळेस बॉलिंग ट्रॅक वरती 64 षटक हाताळण्यासाठी तो सज्ज झाला. स्टार्टिंग एंडमध्ये रोहित पण एकदा सज्ज झाला आणि गोलंदाज चिराग यावेळेस बॅटची कडे घेऊन बॉल मागे गेला तर परंतु शॉर्ट पाईट लेगच्या क्षेत्रामध्ये खेळाडू तयार होता आणि इथे मात्र त्याने चेंडूला गॅदर केला दरम्यान एकदा विकवट जाईल. नक्कीच मागच्या मॅच मध्ये देखील एक चेंडू 4 धाब्याची आवश्यकता असताना दीपकने तिथे चेंडू अडवला होता आणि आपल्या संघाला त्याने विजयी मिळवून दिला होता आणि तोच दीपक आता मात्र देखील पुन्हा एकदा चांगली फिल्डिंग त्याच्या माध्यमातून केली जाते. स्ट्रायकिंग एंडमध्ये वेळेस सलमानला आपण पाहू शकता. नक्कीच बॉलिवूड मधील एक मोठं नाव. फटका चांगला पाला म्हणतो ऑन साइडला वेळेस केसलाय डीप मध्ये क्षेत्ररक्षक फक्त बनून राहतील प्रेक्षक. यावेळेस चांगला फटका पाहायला मिळतो बॅट्समन सलमानच्या बॅटपासून 7 धावा षटकार. असताना 47 धावावरती यावेळेस मात्र डॉट बॉल पाहायला मिळतो. नक्कीच षटकारानंतर आता मात्र कमबॅक करत असताना गोलंदाज चिरागला आपण पाहू शकतो यावेळेस डॉट बॉल पाहायला मिळतो. सलमानला इथून मात्र षटकार ठोकला होता. आता मात्र त्याला शांत ठेवण्याचं काम केलं गेलंय. 47 धावा स्कोरमध्ये लगावल्या गेल्या. ओव्हर द विकेट यावेळेस लाईन पाहायला गेला अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या रूपात आता मात्र एकदा जोडली झाली आणि एका धाब्याच्या साथीने टीमची टोटल पुढे सरकत असताना 48 धाबा. ऑफिशियल पंचांची जोडी आपण पाहू शकता पराग सरमालकर आणि अजित निकम सर. सातत्याने इथून विचार केला तर खूप चांगलं त्यांच्या माध्यमातून यापुढे फरका चांगला बारा मिळतो. पण एकदा ऑन साइडला डीप मध्ये क्षेत्ररक्षक जावेद जज करतोय. यापुढे देखील कोणती चुकी नसणाऱ्या अजून एक दुसरा धक्का लागेल मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करणाऱ्या या टीमला फलंदाज बाद. पंचांच्या बद्दल बोलतो नक्कीच ऑफिशियल पंच आणि अनेक उन्हाळे पावसाळे त्यांच्या माध्यमातून त्यांनी पाहिलेत आणि सातत्याने खेळाचा योग्य तो न्याय आणि सातत्याचा जबाबदारी आणि निर्णायक क्षमता या तिन्ही गोष्टी त्यांच्यामध्ये ठासून ठासून भरल्यात. अजून एक विकेट घेण्याचा प्रयत्न झाला होता परंतु यापुढे क्षेत्ररक्षक कोणी चुकी करणार नाहीये. सलग दुसरा धक्का लागत असताना मैदानाच्या आतमध्ये फलंदाज रोहित बॅक टू द पॅव्हिलियन. नक्कीच आपण एकदा यावेळेस मैदानात आपण पाहू शकतो फलंदाज दाखल होतो. यावेळेस लकीला आपण पाहू शकतो. नक्कीच मगाशी उल्लेख केला होता सागर इरमालीन शिरगावचा सुमित ढेकले म्हणून त्याला नेहमी संबोधलं जातं आणि आता मात्र तशी खेळ तो करेल का परंतु शेवटचा चेंडू शिल्लक आहे. स्टार्किंग एंडवरती तो थांबला आणि स्टार्किंग एंडवरती अमरला आपण पाहू शकता. दोन्ही फलंदाज डावखुरा हाताच्या डावखुरा हाताचे फलंदाज नेहमीच घातकी फलंदाज असेल. मग जे हनुमान जोबिली संघाचा करण धुळेला आपण पाहू शकता. नक्कीच बदलापूरचा वंडर बॉय म्हणून त्याला संबोधलं जातं. हा ट्रॅकर होता इथून मात्र ऑन साईडला खेळायचा प्रयत्न झाला होता परंतु दोन्ही फलंदाज एकाच एंडमध्ये आता मात्र अपघात होत असताना वेळेस अजून एक फलंदाज बाद होईल. स्कोरमध्ये पाहायला मिळेल आणि एकोपाना धाब्याच्या लक्षाचा पाठलाग करावा लागेल. यावेळेस फलंदाजी करेल समर्थ शिरगाव टीम. साहेब यांचा शुभ आगमन झाले. त्यांचा देखील आम्ही स्पर्धेच्या माध्यमातून मान सन्मान करू कारण आपल्या भारताची संस्कृती अतिथी देव भव आणि ती संस्कृती मात्र जपली जाते शिरगावकरांच्या माध्यमातून.
PPP चषक आपण पाहता नक्कीच स्वर्गीय वामन परशुरामजी भोसले साहेब यांच्या नक्कीच नावाला उचलला देण्यासाठी तुम्हाला सन्माननीय दिनेशजी भोसले साहेब यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहता नक्कीच आमचे मानस भोसले आणि दिनेशजी भोसले साहेब आपण पाहू शकतो आपल्या स्क्रीनवरती त्यांच्या माध्यमातून जयश्वर साहेबांचा तुम्हाला मान सन्मान केलं जातं स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे आणि संदीपबाई यांचा देखील आम्ही मान सन्मान करू आमच्या व्यासपीठावरती स्पर्धेचे शिल्पकार स्पर्धेचे जनक आपण पाहू शकता नक्कीच आमच्या दिनेशजी भोसले साहेब यांच्या शुभ हस्ते मान सन्मान केलं जातं संदीपबाई यांचा 48 धावा बनवल्या गेल्या आणि 49 धावांचं लक्ष आहे मात्र या धावा चेस होतील की डिपेंड होतील हे तुम्हाला ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय आमचा बदलापूरचा एक बुलंद आवाज जोबिल गावचे सुपुत्र मॅडी सर यांना धन्यवाद शुभ हस्ते हा मान सन्मान केला जाईल यस जसा सामना स्टार्ट होईल आपण ऐकूयात मॅडी सर यांना धन्यवाद जवळ माझ्या दिशेने 48 धावांचं टार्गेट आहे नंदू आणि मोहन आणि मयूर बंधू नक्कीच दोन खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील एम फॅक्टरच्या मोहन मयूर सलामीची जोडी आणि 48 धावा फलकावत आपण पाहिलं 49 धावांचं टार्गेट आहे नेक्स्ट मॅच उपांत्य फेरीची लढत तुम्हाला अवघ्या 3 षटकांची पाहायला मिळेल यात मात्र शंकाच नाहीये आयोजन कमिटीचे काही डिसिजन काही रूल्स ते मात्र आपण इथून फॉलो करतोय जाऊया मॅचच्या दिशेने पंचांच्या भूमिकेत मुख्य पंच आपण पाहतोय अजितजी निकम सर आणि स्क्वेलिकचे पंच परागजी सरमळकर मैदानाच्या आतमध्ये 2 सलामीवीर आणि आघाडीचा गोलंदाज देखील मयूर मयूर टू मोहन या वेळेस आपल्याला पाहायला मिळेल लास्ट गेला मयूर बॉलर देखील मयूर तुम्हाला पाहायला मिळतं आणि 49 धावा बनवायचे आणि त्या धावा चेस करण्यासाठी स्ट्रायकर एंडला मोहन पहिलाच बॉल या स्कोर टप्प्याचा अफलातून फटका आपण पाहतोय आणि चेंडू सरळ चाललाय डाऊन द ग्राउंड 1 बाउंस होती रन्स मिळतात 4 हा चौका कदाचित थोडंसं थंड वातावरण पाहायला मिळतंय क्लायमेट देखील अगदी थंडगार पडलंय जणू काय आपण अगदी संध्याकाळच्या सत्रामध्ये जसं जसं जाऊ तसं तसं तुम्हाला या क्रीडांगणावरती अगदी डोंगराच्या कुशीत लपलेलं हे क्रीडांगण तुम्ही पाहू शकाल घोरपडे मैदान या क्रीडांगणाचं नामकरण करण्यात आलं आणि या क्रीडांगणाचे मालक आदरणीय जितेशजी घोरपडे साहेब यांचं हे क्रीडांगण तुम्ही पाहू शकाल अगदी पनवेल हायवे एंडला
नक्कीच आपण पाहिलं तर टस असणार आहे क्रीडांगण, जेणेकरून MIDC शिरगाव स्मशानभूमीच्या मागे या क्रीडांगणाचं लोकेशन तुम्हाला पाहायला मिळेल. जेणेकरून काल आपण पाहिलं तर चांगले संघ आपण पाहिले, आज देखील चांगले संघ आणि त्याहून चांगले संघ उद्या तुम्हाला भरपूर पाहायला मिळतील. अगदी कल्याण डोंबिवली त्यानंतर बदलापूर नगरीतून दोन संघ तुम्हाला पाहायला मिळतील. त्यानंतर वांगणी परिसरातील एक दिग्गज संघ ज्याने जबरदस्त धुमाकूळ या सीझन मध्ये घातला होता, जय हनुमान ढोळेपाडा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. आणि RGR शिरगाव जय हनुमान जोवेली हे बदलापूरचे दोन दिग्गज संघ. त्यानंतर क्रिशा इलेव्हन बदलापूर, त्यानंतर कल्याण डोंबिवली आणि पनवेल रायगड विभागातून तुम्हाला पोसरी हा संघ देखील पाहायला मिळेल. न्यू गोल्डन असे दिग्गज संघ तुम्हाला उद्या या नगरीमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. रती महारथी खेळाडू यावेळेस साखो टप्प्याचा बॉल पंचांकडे स्ट्रॉंग अपील, परंतु इथे पाहिलं जाईल कदाचित आपण पाहिलं तर आपल्याकडे लाईव्ह टेलिकास्ट या सर्व गोष्टी आहेत, परंतु अल्ट्रा एज नसेल. परंतु इथे अजित निकम सर आम्हाला सांगत असताना की पूर्णपणे फलंदाज सेफ असतील. धाबाधाब फलकामध्ये आपण त्यापर्यंत पाहू शकाल 5 धाबा, 2 चेंडू डॉट आले. यावेळेस खोलगट टप्प्याचा बॉल आपण पाहतो, अक्षरशः खोदून काढला आणि मिडॉनला चेंडू ट्रॅव्हल होतो. एकच धाव तिथे मिळते आणि एका धावेच्या साथीनं संघाचा स्कोर कार्ड पुढे सरकतं तब्बल 6 या आकड्यावरती. यस, शेवटचा चेंडू षटकातील आपल्याला पाहायला मिळतो. कदाचित कोणत्या खेळाडूला जर विसर पडला असेल ना राहुल, कोणत्या गोलंदाजाला किंवा कोणत्या फलंदाजाला, परंतु यावेळेस इथे फटका बसलाय. आउट परतावं लागेल. फर्स्ट विकेट डाऊन आपण पाहतोय. धक्का क्रमांक पहिला लागत असताना मयूरने घेतली मयूरची विकेट. पहिल्या विकेटचं पतन, फलंदाज बाद. मध्ये पहिली मॅच पाहायला मिळेल उद्याचा अंतिम दिवस आणि निर्णायक दिवस. कानोर वर्सेस दहिवली ही पहिली मॅच तुम्हाला वेगळ्या गटातून पाहायला मिळेल. आणि त्याच्या खालोखाल जर आपण पाहिला तर सुपर संडेचा एक जबरदस्त क्रिकेटचा सोहळा तुम्हाला अनुभवायला मिळेल. चांगले खेळाडू. पहिले मॅच असेल कात्राप वर्सेस जय हनुमान ढवळेपाडा. दुसरी मॅच असेल लोढा हेवन शिरगाव वर्सेस क्रिशा इलेव्हन बदलापूर. तिसरी मॅच असेल RV इलेव्हन जावळे वर्सेस जय हनुमान जोवेली. आणि चौथी मॅच असेल RGR शिरगाव वर्सेस किरण इलेव्हन ट्रॉम्बे कोलीवाडा. यावेळी सनसाईडला फटका जबरदस्त होता, परंतु इथे मॅच टायमिंग अजून एक धक्का लागत असताना जशात तसं उत्तर देत असताना बारी बारी सबकी बारी, पहिले तुम्हारी फिर हमारी. यावेळेस अजिंक्य दिवेकरने घेतली विकेट. फलंदाज बाद. वातावरण राहुल वेगळं पाहायला मिळत आहे, कारण लंच ब्रेक नंतर आपण पाहिलं तर बराच वेळ झाला आणि गोविंद कामतला तुम्ही पाहताय जो ऑफिशियल कॅमेरामॅन आहेत आमचे रोहित मुंडे यांचे रिलीव्हर आहेत. भरपूर उशिराने ते कॅमेरावरती दाखल झाले. कदाचित 1 तासाची झोप देखील त्यांनी घेतली असेल. हरकत नाही गोविंद, त्याला माहिती आहे सामना अगदी अत्यंत लो स्कोरिंग मॅचेस पाहायला मिळतात आणि आज कदाचित कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त सामने कव्हर होतात. याचा आढावा राहुल मात्र कदाचित गोविंद कामतने घेतला असेल. जाऊया मॅचच्या दिशेने. फलंदाजाला बाद आणि मॅचच्या दिशेने आपण पाहतो धक्का क्रमांक दुसरा लागत असताना रोहित मुंडे यांचे ते रिलीव्हर आहेत. आता कदाचित रोहित मुंडेना देखील ती संधी असेल. जितका वेळ कामत यांनी घेतला तितका वेळ मुंडेना देखील असेल. ये बात दिल्ली तक जाएगी. 6 धावा फलकावरती.
गोलंदाज अजिंक्य दिवेकर. स्ट्रायकिंगला फलंदाज आपण पाहतो मैदानाच्या मध्ये बंटी. टप्पाचा बॉल सरप्राईज केले. भरपूर चांगला चेंडू पाहायला मिळतोय. चेंडू पडल्यानंतर थोडासा फ्लाय झाला. परफेक्ट डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी करत असताना अजिंक्य दिवेकर भरपूर चांगला स्पेल राहिला आणि अकॅडमीचा विचार केला तर लेदर बॉलचे ते प्रशिक्षक देखील आयडियल क्रिकेट क्लबचे प्रशिक्षक. यावेळेस भन्नाट वेग तेच तराड गोलंदाजी आणि फलंदाज होईल बाद. आणि यावेळेस धक्का लागत असताना टीमला आपण पाहतो हा तिसरा धक्का. बंटी मात्र स्वस्तामध्ये परत आहेत. 1 more विकेट डाऊन. हजार सबस्क्रायबर त्यांचे देखील कंप्लीट झालेत. कदाचित आपण पाहिलं तर टेनिस क्रिकेट.inच्या खालोखाल ही वाहिनी देखील अत्यंत भरपूर चांगलं काम करते या नगरीमध्ये. मग मुरबाड तालुका असेल, बदलापूर असेल, त्यानंतर कल्याण ग्रामीण विभाग भरपूर चांगल्या मॅचेस ते देखील कव्हर करतात. जिथे जिथे आपण पाहिलं तर टनक्रिक ही वाहिनी तुम्हाला सलग कल्याण ग्रामीण आणि मुरबाड तालुक्यामध्ये पाहायला मिळते. जाऊया मॅचच्या दिशेने. यावेळेस धावा फलकामध्ये आपण पाहतो 49 धावांचं टार्गेट असताना नेक्स्ट मॅच तुम्हाला उपांत्य फेरीची लढत भरपूर चांगले पाहायला मिळेल. यावेळेस इथे ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न. फलंदाज आपण पाहतोय दीपकला आणि फुटवरचा वापर नाहीये. कदाचित सरावाचा अभाव जाणवला असेल. कारण आपण जर विचार केला तर प्रॅक्टिस मॅन इज अ परफेक्ट मॅन. परंतु हा संघ आपण पाहिला तर आदेश प्रतिष्ठान हा संघ पूर्णपणे भरपूर चांगली कामगिरी करत असताना पाहायला मिळतंय. कारण त्या संघांमध्ये जर विचार केला तर भरपूर चांगले खेळाडू आहेत आणि चांगल्या खेळाडूंचा भरणा असलेला संघ असला तर एक परिपक्व संघ म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात आहे. 5 चेंडू डॉट आले तर अजिंक्य दिवेकरची आणि या स्पर्धेचं पहिलं मेडल षटक फेकलं जाईल का? स्ट्रायकिंगला दीपक. कदाचित रणवे मध्ये थोडासा अडथळा. यावेळेस अजिंक्य दिवेकर अनुभव भरपूर आणि भरपूर पोटॅन्शियल गुणवत्ता अगदी ठासून भरले गोलंदाज अजिंक्य मध्ये. व्हेरिएशन पाहायला मिळतंय. स्लोवर केला, थोडीशी गती कमी केली, परंतु दीपकला हे मान्य नव्हतं आणि कदाचित यावेळेस 2 धावा इथे एकवटल्या जातील का? परंतु हा देखील मोठा प्रश्न होता आणि फलंदाज मात्र इथे होईल बाद. धाव बादच्या रूपानं लागणारा रोशन अंबवले. टीमचं कौतुक करायला हरकत नाहीये सागर. कारण स्पर्धेचा पहिला सामना आणि पहिल्या सामन्याचा उद्घाटन सामना त्याने जिंकला होता, ज्यामध्ये जय बजरंग माणकिवली संघाच्या अगेन्स्ट. आणि कदाचित बजरंग माणकिवली संघ आज जिंकला तो बदली कामगार होता. आणि सातत्याने आपल्याला हे चित्र पाहायला मिळेल. कारण आपली सूचना अशी होती आयोजन कमिटीच्या वतीने, जिथे एखादा संघ अनुपस्थित असेल तर त्या ठिकाणी नवीन संघ देखील खेळला जाईल. कारण पहिल्या दिवशीमध्ये चिखलोली पाडा संघ नव्हता, तिथे मात्र पूर्णपणे ज्या एंट्री फीची भरपूर वसुली करण्यात त्या ठिकाणी आली. कारण संघ शिरगा ब हा संघ होता आणि फलंदाज त्या ठिकाणी बाद होत आहेत. हा विजयाचा जल्लोष पाहायला मिळतोय. फलंदाज बाद, एस इट इज आउट. मैदानाच्या आतमध्ये तुम्ही विकेटचा जल्लोष जरूर करा, परंतु काही
वाद विवाद कोणत्या खेळाडूमध्ये करू नका, जेणेकरून तुमच्या आवाजाने वरुण राजा देखील वरून खाली येईल की काय असं वाटतंय. परंतु वातावरण आणि हे क्लायमेट अतिशय थंडगार झालंय आणि थंडगार वातावरणात चालू असेल हा गरम सामना. यावेळेस चांगला फटका, जबरदस्त प्रतिम प्रहार, परंतु यावेळेस मिस टायमिंग, उंची जास्त लांबी कमी. फलंदाज दीपक बॅक टू द डगआउट. कदाचित अगदी वादळ देखील मैदानावरती होतं आणि कदाचित धावांचं वादळ यावं लागेल. सुरुवातीला आपण पाहिलं तर सागर आपण पाहिलं तर 50 ते 60 धावांचं टार्गेट आपण पाहिलं तर भलं मोठं टार्गेट या क्रीडांगणावरती होतं. 63 धावा काल श्री गणेश क्रिकेट संघ माणकुली संघाने नोंदवल्या. परंतु काल जर आपण जे काल केलं ते उद्या होऊ शकत नाहीये, परंतु ते करावं लागेल. कारण काल जे संघ होते उद्या देखील नवीन संघ, परंतु या क्रीडांगणावरती नवीन नवीन रेकॉर्ड प्रस्थापित केले जातील, जेणेकरून आज वादळ आलंय उद्या कदाचित धाबांचं वादळ येईल मैदानावरती आणि धाबांचा पाऊस देखील येईल. फक्त आज पाऊस थांबला पाहिजे. विधी 11 संघाकडून 2000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. विकेट हॅट्रिक साठी आदेश प्रतिष्ठान शिरगाव टीमला. आणि कदाचित जर ही विकेट हॅट्रिक कंप्लीट झाली नाही तर 25% जीएसटी कमीत कमी कापली जाईल, याची नोंद घ्यायची आहे. अकू टप्प्याचा बॉल यावेळेस आपण पाहतोय. 49 धावांचा टार्गेट असताना कदाचित या मॅच मध्ये हा सामना चुरशीचा होईल असं वाटत नाहीये, कारण टॉप ऑर्डर मध्ये एकंदरीत 6 खेळाडू बाद झालेत आणि पूर्णपणे जिम्मेदारी आली आहे ती म्हणजे लो ऑर्डर मध्ये जे फलंदाज आहेत एक जोखमीने खेळ करावा लागेल, जबाबदारी घ्यावी लागेल. षटक क्रमांक 3 मध्ये आपण पाहतो गोलंदाज रोहित. विकेट हॅट्रिक होऊ शकली असती, ऑन हॅट्रिक बॉल होता आणि त्या बॉलवरती मात्र सिंगल येत्या. ऑन साइडला आपण पाहतो अलंग कार्पेट. हा देखील फटका मिड विकेटच्या दिशेनं डीपला येतोय. एकच धाव तिथे मिळते आणि कदाचित एक चांगली फाईट तुम्हाला पाहायला मिळेल. एका बाजूला अजिंक्य दिवेकर आणि दुसऱ्या बाजूला सागर हिरमाळी. एक चांगलं कॉन्टास्ट होईल का? परंतु इथे मैदानाच्या आतमध्ये कुंदन भोसले देखील वाट पाहतात कोणता संघ आमच्या अगेन्स्ट खेळ करेल. यावेळेस आपण पाहतो फुलटॉस बॉल. बादशाह व्यवस्थित रडार मध्ये आला नाही आणि एकच धाव इथे एकवटत असताना सिंगल धावा फलकावरती अद्यापर्यंत 9 धावा पाहायला मिळतात. 49 धावांची गरज आहे. दिल्ली अब तक बहुत दूर आहे आणि 7 चेंडू मध्ये 10 धावा माफ करा, 7 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 39 धावांची गरज. यस 1 टू गो. शेवटचा चेंडू तुम्हाला पाहायला मिळतोय षटकारील. त्यावेळेस सलंग कार्पेट पुन्हा एकदा व्ही शेप मध्ये हा फटका आपल्याला पाहायला मिळतो. मयूर होते आणि जणू काही इथे मात्र चूक करत असताना चेंडू सरळ चाललाय जमिनीला घरंगळत बाउंड्री लाईनच्या. कोरोना नंतर ओमिक्रॉन आणि ओमिक्रॉन नंतर कोणता अडथळा असेल ना क्रीडा क्षेत्रामध्ये तर अवकाळी पाऊस. शेवटचा अंतिम षटक जाऊया मॅचच्या दिशेने. 6 चेंडू आणि 35 धावांची गरज. स्ट्राईक एंडला गणेश आणि नॉन स्ट्राईक एंडला प्रशांत. लाईन चांगली पाहायला मिळते. षटक क्रमांक आपण पाहतोय अंतिम आणि या स्लॉगोवरच्या षटकामध्ये डेट ओव्हर तुम्हाला पाहायला मिळते आणि डेट ओव्हर मध्ये आपण पाहिलं तर धाबा येणं गरजेचं.
6 चेंडू 35 धावांची गरज असताना प्रत्येक चेंडूमध्ये आक्रमणाला सुरुवात करायला हवे होते, परंतु तसं चित्र काय पाहायला मिळत नाहीये. आणि आपण स्टीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड लाईनच्या पलीकडे अगदी फाईन लेग क्षेत्राला बीट करून जाणारा हा चेंडू चाललाय सीमा पार चौका. चार चेंडू शिल्लक आणि 31 धावांची गरज. जणू काही सामन्याची औपचारिकता हवा काढली आहे. मी तर म्हणेन आदेश प्रतिष्ठान शिरगाव या संघाने सुरुवातीला भरपूर चांगला खेळ राहिला. आपण पाहिला तर पूर्वार्धामध्ये फलंदाजी करत असताना आपण अजिंक्य दिवेकरला पाहिला. एक चौकार, एक षटकार, एक दुहेरी धाव, 2 सिंगल, 14 धावा त्याच्या बॅट मधून आल्या. त्यानंतर आपण पाहिलं तर मिडल ऑर्डर मध्ये संजयचा विचार केला तर एक चौकार त्याच्या बॅट मधून आला. आणि निखिलचा विचार केला तर 2 षटकार आणि भरपूर चांगलं योगदान त्याने देखील दिलं. आणि आपण जर विचार केला तर फलंदाज सलमान ज्याच्या बॅटमधून एक षटकार पाहिला. सुरुवातीला अत्यंत चांगला खेळ राहिला. 48 धावा त्याने नोंदवल्या. आणि गोलंदाजी करत असताना आपण पाहिलं तर अजिंक्य दिवेकरने चांगलं षटक हाताळलं. मयूरने आपण पाहिलं तर मयूरने देखील मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक अत्यंत चांगलं हाताळलं. आणि त्यानंतर रोहितने 7 धावांचं षटक. आणि हे अंतिम षटक तुम्ही पाहताय. अंतिम षटकामध्ये देखील केवळ 4 धावा, जिथे 35 धावांची गरज होती. आणि आता शेवटचे अंतिम 2 चेंडू शिल्लक असतील आणि फक्त ही मॅचची या क्रिकेटची फॉर्मॅलिटीज इथे कंप्लीट केली जाईल गोलंदाज संजयच्या माध्यमातून. आणि कदाचित जय भवानी शिरगाव ही मॅच तुम्हाला पाहायला मिळेल क्वार्टर फायनलची. आणि सामना जवळ आपण पाहिला तर 1 बॉलच्या नंतर तुम्हाला संपन्न झालेला पाहायला मिळेल. व्हाईट बॉल आला, एक्स्ट्राच्या रूपाने रन्स मिळते 1. आणि भरपूर अंतर आपल्याला पाहायला मिळतं धावांमध्ये आणि चेंडूंमध्ये. तर शेवटचा चेंडू गोलंदाज संजयचा. आणि शेवट कदाचित गोड झालाय, परंतु म्हटलं जातं ना उशिरा सुचलेलं शहाणपण आणि भात करपून गेल्यानंतर पडलेला पाऊस काही कामाचा नसतो. कमावला यावेळेस टीम समर्थ शिरगावने. आणि सामना जिंकलाय आदेश प्रतिष्ठान शिरगाव टीमचं. या ठिकाणी करू कौतुक आणि हार्दिक अभिनंदन. टॉस या ठिकाणी केला जाईल क्वार्टर फायनलच्या मॅचचा, जिथे एका बाजूला असेल जय भवानी शिरगाव, दुसऱ्या बाजूला आदेश प्रतिष्ठान शिरगाव. हे 2 संघ आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट अजिंक्य दिवेकर ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.